मित्रांनो, MST CET साठी कोनिक्सचा पॅराबोला रिवाइज करूया 2 मिनिटांमध्ये. व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. पॅराबोला मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे 4 टाइपचे पॅराबोला असतात. पहिला y² = 4x, दुसरा y² = -4x, x² = 4ay आणि x² = -4ay. सगळ्या याच्यामध्ये कॉमन पॅरामीटर काय काय असतात मी एका पॅराबोलाचे सांगतो. याच्यामध्ये फोकस बघितला तर a,0 जो इथे असणार आहे, व्हर्टेक्स 0 0 जिथे आपल्याला ऍक्सिसला टच करतो तो, त्याच्यानंतर डायरेक्ट्रिक्स इक्वेशन x + a = 0, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम असते 4a. लॅटस रेक्टम म्हणजे कॉर्ड पासिंग थ्रू द फोकस ऑफ द पॅराबोला. त्यानंतर एंड पॉइंट्स ऑफ लॅटस रेक्टम a, ±2a. त्यानंतर फोकल डिस्टन्स असतं मॉड ऑफ x + a. पॅरामेट्रिक इक्वेशन at², 280. सेम टाइपने थोडेफार प्लस मायनस चेंज करून आणि कोऑर्डिनेट्स बघून सगळेचे सगळे पॅराबोलाचे इक्वेशन्स येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर शिफ्टेड पॅराबोला आला, म्हणजे जर हे व्हर्टेक्स जो आहे तो शिफ्टेड असेल, तर इथे येतं y-k² = 4a × x - h या पद्धतीने. त्यानंतर कंडिशन ऑफ टँजन्सी असते c = a/m. a आपल्याला मिळतो पॅराबोला मधून, m असतो टँजंटचा स्लोप. तर पॅराबोला नंतर एलिप्स जर का पाहिजे असेल तर कमेंट मध्ये एलिप्स टाइप करा.